मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे। मार्च आत्ताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहोचलं आहे। तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठलाय। त्यामुळे सलग 2 महिन्यात सूर्यदेव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे। मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलंय। आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। मुख्य मेट्रो आणि रिंग रूट मेट्रो यांना परस्पर कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी तसेच टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या अवाच्या सव्वा भाडे आकारणीतून सुटका देण्यासाठी बीकेसी ते कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसरात MMRDA लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या धर्तीवर पॉड टॅक्सीचा प्रयोग राबवणार आहे। या मीरा भाईंदर येथेही पॉड टॅक्सीची संकल्पना राबवण्याचा संकल्प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय। आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांसमोर या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले। ठाणे महापालिका हद्दीत तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या शाळांमध्ये 19,708 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने 68 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती। काही दिवसांपूर्वी ही आढावा बैठक संपन्न झाली होती। त्यामध्ये काही शाळांची नोंदणी नाही, काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत। अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे यांना मिळाली। त्यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना 52 कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले। या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केलं आहे। या प्रकरणामुळे आता सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत। राज्य महिला आयोग देखील आता पूर्णपणे सतर्क झाल्याचे दिसून येत आहे। या प्रकरणी आता महिला आयोग देखील पूर्णपणे सतर्क झाल्याचं समोर आलंय। त्यांची बैठक पार पडली होती। यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। बस स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे। बीट मार्शल दामिनी पथकाची गस्त वाढणार। बस स्थानकातील बंद पडलेल्या बसेस 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणार। हिरकणी कक्ष अद्ययावत करणार। महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षाची संख्या वाढवणार। बसेसच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार। बस स्थानक परिसरात गरजेपुरताच बसेस थांबवण्यात येणार। बस स्थानक परिसर आणि बसेसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार। तसेच टोल फ्री नंबर 112 चे फलक महिलांना दिसतील अशा भागातच असावेत। तर शाळा कॉलेजेसमधून 1098 या टोल फ्री नंबर संदर्भात जनजागृती करण्यात यावी अशी सुद्धा यावेळी माहिती या बैठकीत देण्यात आली। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जिल्ह्यातील गोठेघर उड्डाणपुलाजवळील कांबारे क्रॉसिंग जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय तुकाराम म्हसकर यांचा मृत्यू झालाय। नाशिकवरून मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन जाणारा आयशर ट्रक टायर फुटल्यामुळे अनियंत्रित होऊन पलटी झाला। अपघाताच्या वेळी तुकाराम म्हसकर आपल्या स्कूटीवरून मार्गक्रमण करत होते। दुर्दैवाने पलटी झालेल्या ट्रकच्या खाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तात्काळ मदत कार्य हाती घेत ट्रक बाजूला केला आणि मृतदेह बाहेर काढून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महापालिकेने प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी अंतिम अभय योजनेची घोषणा केली। 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही योजना 3 टप्प्यात राबवली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 24 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत 100% दंडमाफी दिली जाईल। दुसऱ्या टप्प्यात 7 मार्च ते 12 मार्चपर्यंत 75% दंडमाफीचा लाभ मिळेल। तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 13 मार्च ते 18 मार्चपर्यंत 50% दंडमाफीची सवलत देण्यात येईल। महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी यानंतर कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही, तसेच थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते। मात्र आमदार कुमार आयलानी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर ही अंतिम संधी देण्यात आली आहे। कर निर्धारक आणि संकलन अधिकारी नीलम कदम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत दंडमाफी मिळवावी आणि मालमत्ता जप्तीपासून बचाव करावा।
अंबरनाथ येथील पालिकेने उभारलेल्या नव्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने केली आहे. शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक आणि कला क्षेत्रातील संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला असून या सर्वांनी मिळून नामकरण संघर्ष समिती स्थापन केली आहे. समितीच्या सदस्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. मुख्याधिकारी पराडकर यांनी समितीच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येईपर्यंत प्रशासकीय पाठपुरावा केला जाईल आणि गरज पडल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असे समितीने स्पष्ट केले आहे.